जय गौ माता, नर्मदे हर, इंद्रायणी माते की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, संत गाडगे बाबा की जय। आज आनंदी येथे गेले अनेक वर्षापासून आम्ही इंद्रायणीची आरती करत आहोत। तसेच संत गाडगे बाबांचं विचार व प्रसार स्वच्छता अभियान राबवत आहोत। तसेच भिकारीमुक्त पूर्ण भारतामध्ये आम्ही फिरून जे तीर्थक्षेत्र आहेत त्या भिकाऱ्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल याच्यावर आम्ही काम करत आहोत। आणि आज गेले अनेक वर्षापासून अखिल भारतीय गोरक्षा परिषद या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इंद्रायणीची आरती, नर्मदाची आरती तसेच इतर काही कार्यक्रम करत असतो। पण इतर काही संघटना आमच्या आरतीचा व्हिडिओ व कार्यक्रमाचे व्हिडिओ बनवून ते टाकून काही पैसे उकळण्याचा जो काम करत आहे त्याच्यापासून काही भक्तांनी व लोकांनी सावधान राहावं। त्यांचा काही इथे संबंध नाही। प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हे अभियान जे आहे ते राबवत आहोत। त्यामुळे आज जे काम ज्या करतात ज्या संघटना ते योग्य नसून त्यांना कोणी बळी न पडता डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा। आमचा इथे मोबाईल नंबर आहे, संघटनेचं नाव आहे आणि हा सर्व काम आम्ही आमचे वरिष्ठ व आखाड्याचे काही गुरुवर्य आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती असे हे काम करत आहोत आम्ही। त्याच्यात इतर कोणीही अडथळा आणू नये आणि इंद्रायणी घाटावर जे काही पोलीस प्रशासनाचे लोक कामाला आहेत त्यांनी योग्य तो लक्ष दिल्यास कचरामुक्त आनंदी होईल यात तीन मात्र शंका नाही। पण ते आज न केल्यामुळे आम्ही नगरपालिकेचे जे केंद्रीय साहेब आहेत त्यांना अनेक वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे। तोंडी सांगितलं का तिथे कचरा कुंड्या ठेवा जेणेकरून लोक त्या कचरा कुंड्यामध्ये कचरा टाकतील आणि तो कचरा इंद्रायणीमध्ये जाणार नाही। तर जो कोणी कचरा टाकेल त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा त्याच्यावर। असे केल्यास आपले तीर्थक्षेत्र जेवढे पण आहेत भारतामधील तेवढे फार स्वच्छता राहील। एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गौ माता, नर्मदा माता की जय, इंद्रायणी माते की जय, नर्मदे हर हर महादेव।